पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हो आजोबा थांबा ना, असं काय करताय तुम्ही? काय होतंय तुम्हाला? आज ही पोरगी मध्ये आली नाना, पण जोपर्यंत तुम्ही मरत नाही तोपर्यंत हा माफीनामा असाच चालू ठेवीन मी। माझे दीर आणि त्यांची चांडाळ चौकडी इथून जाईपर्यंत मला आज इथेच थांबावं लागेल। तुला अनंताची आणि वाड्याची जेवढी सवय होईल तेवढं माझं कार्य जास्त सोपं होईल। आजोबांच्या खोलीत जंगलातल्या चाफ्याचा सुगंध किती छान येतोय ना। चाफ्याचा सुगंध? नंदा तर परत आली नाही ना? आज संधी हुकली पण ती पुन्हा मिळेल। आता आजची एक रात्र श्वास घ्या। आज वाचलात पण उद्या नाही, जाते नाही, येते मी। थांबा थांबा, मी आले। वारा पण ना। दरवाजा उघडल्यामुळे जाग आली होती का? काही नाही, हवेने उघडलं असेल, केलं बंद। झोप लागत नाहीये का? नाहीच लागणार। मनातली गोष्ट सांगता आली नाही ना की झोप लागत नाही। आणि तुमच्या मनात तर किती गोष्टी साचल्या आहेत, मग तुमची अवस्था काय होत असेल? तुला सगळं समजतंय शर्वरी, तू माझ्यासाठी खूप कष्ट घेतेस, मला तुला सगळं सांगायचंय। आता मला इथे कोणाची तरी चाहूल लागली, म्हणजे कोणीतरी आहे असं मला वाटतंय, पण काहीच दिसत नाही बाळा। तुझी खूप काळजी वाटते का मला? तुम्ही काळजी करू नका। तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते मला लवकरात लवकर कळणार आहे। तुम्हाला बोलले नव्हते का मी, माझी एक मैत्रीण आहे, ती खेळायला येते, तिला मी घेऊन येणार आहे। तिला मनातलं ओळखता येतं, तिच्या मदतीने तुमच्या मनातलं ओळखता येईल मला। पण तिला शोधायचं कसं? ती उद्या खेळायला आली नाही तर? मला तिचा पत्ताही माहिती नाही, तिचं नावही विचारलं नाही मी। पण ठीक आहे, मी तुमच्यासाठी काही करेन आजोबा, मी कसंही शोधून काढेन तिला। तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही आराम करा, झोपा। बाबा पण ना, येस अशा नाही, 12 वाजून गेले तरी वहिनी काय वाड्याच्या बाहेर आल्या नाहीत ना? मॅटर काय काय पर्या? नाही तू बरोबर बोलतोय अक्षा, पण यो कायच बोलत नाही ना। आता गेल्या वेळेला काय बनला होता यो? काय? तिला नासवून टाकेन। आणि आता नाही, याच्यातला तो मोठा मर्द गेला कुठं? तुला सांगतो पर्या, याच्या जागी जो म्या असतो ना एवढं थांबलत नसतो आतापर्यंत काम। नाहीतर काय, आता याच्यासाठी आपण इथं आलो, म्हणलं शशी भाऊला वहिनी सोपवून टाकू आणि आपण कळती। पण आता तसं काय होईन असं वाटत नाही बाबा। नाही, आजच्या रात्रीला वहिनी बहुतेक वाड्यातच। ये शशा ये, थोबाड बंद ठेवायचं,
काय नाही तर इथंच बाजार मांडीन तुझा, समजलं का? ही बाबा बाहेर काहून येईना? ला बराबर अक्कल आहे, हिनं पाहिलं असेल आम्हाला इथं बसलेलं. शातीर दिमाग आहे ती, पण मी विले डोकेबाज आहे. धावतो हिला इंगा. ए तुम्ही दोघं निघा. अरे काय बोलतोय शशा तू? अरे ऐकून घ्या. तुम्ही दोघांनी निघायचं आणि थोडं लांब जाऊन आडोशाला दबा धरून बसायचं. म्हणजे विवानी पाहिलं तर तिला आपण इथं दिसणार नाही. तिला वाटल आपण निघून गेलो आणि मग ती वाड्याच्या बाहेर येईल. आणि एकदा का ती वाड्याच्या बाहेर आली की मग आमचं निघा निघा लवकर. ए अरे इकडं. हा कोण आहे? अच्छा, चोरी करायला आलाय सोय. कर चोरी. प्लान सक्सेस. दार उघडलं, आता विवा बाहेर येणार. ये विवे, तुझी वाट बघतोय मी. दार उघडलं, ही कशी नाही आली? कुठं खोळांबली का? त्या महाजनाची संगत सुटना हिच्यानं. ये विवे ये, तुझी वाटच बघतोय मी. पैजनवाला भूत आहे का? ए कोण आहे? पैजन कोण वाजवतय? घाबरत नसतो मी. या पुढं बघ. कोण आहे? भूत आहे. कोण आहे? हे काय झालं यांना? आता तिथं काय घडलं म्हणून हे असे घाबरून एकदम पळून गेले?
या वेळेसही तूच वाचवलंस मला पुन्हा. तू इथे आत्ता कशी? शर्वरी एवढ्या रात्री खाली काय करतेय? मी इथे परत अडकणार वाटतं. अगं बोल ना, इतक्या रात्री इथे कशी काय तू? काय कधी खेळतेस का काय? ए, तू कसली भारी आहेस. मी जस्ट आजोबांना तुझ्याविषयी सांगत होते. हळू हळू बोल आजी. किती मोठ्याने बोलतेस, उठतील ना सगळे घरातले. हळू बोल. ओके ओके, मी हळू बोलते. पण सांगशील का मला का आलीस आणि माझी ओढणी का घातलीस? ही ना अगं हां, वारा लागत होता ना अंगाला आणि ही जवळच होती, मग ती उडून पडली म्हणून मग मी ती घेतली आणि तसं ते. ओके ओके ओके, चिल चिल. तुला आवडली ना ओढणी, मग ठेव तुझ्याकडे. फक्त ती फाटलीये, मळलीये, इव्हन रक्तही लागलंय त्याला. हळू हळू बोल आजी. काय सारखं सारखं हळू बोल. हे बघ, आता आणखी हळू बोलले ना मी तर माझं मलाही ऐकू जाणार नाही. ठीक आहे, तुला माझं ऐकायचं नाही ना, मग मी निघते. थांब थांब थांब, कुठे चाललीस? एकतर इतक्या रात्री आलीस, का आलीस ते सांगत नाहीस आणि आता लगेच निघतेस. मला सांगशील का काय झालं? हो अगं, मी माझ्या आईमुळे आली इथे. आईमुळे म्हणजे? अगं काय झालं, मी माझ्या मैत्रिणींच्या ग्रुप बरोबर संध्याकाळी खेळायला गेले होते आणि खेळता खेळता इतका उशीर झाला की अंधार पडल्याचं आम्हाला कळालंच नाही. मग मी घरी गेले तेव्हा आईने मला सांगितलं की आता तू घराबाहेरच झोप वरांड्यात. मग मला इतका कंटाळा आला आणि आईचा रागही आला. काय करायचं असा विचारच करत होते की तेवढे तू आठवलीस. मग इकडेच आले. बापरे, फारच स्ट्रिक्ट आहे तुझी आई. कळलं ना आता, म्हणून मी म्हणत असते आईचा आवाज यायच्या आधी मला घरी जाऊ दे. की पण आता एवढ्या रात्री कुठे जाऊ नकोस, इथेच थांब. सकाळ झाली की आजोबांना भेट आणि मग जा. कुणाशी बोलतीये ही? हा काय प्रकार आहे? तुला सगळ्यांची भाषा कळते ना? म्हणजे त्यांचीही कळेल. तू आधी त्यांना भेट आणि मग सगळं सांगते मी. चल. तुला कुठला ड्रेस देऊ कळत नाहीये. नाही, हा नाही होणार. बरं झालं मी खाली आले, आता नेहमीप्रमाणे वाड्यात लपून बसली असतीस तू. बट कोइन्सिडन्स बघ, मी मगाशीच विचार केला तुला आजोबांना कसं भेटवायचं आणि नेमकी तू झालीस समोर. तुझं नाव काय? काय म्हणू मी? ताई. ताई म्हणतात मला. चालेल ताई. माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण माझ्या या रूममध्ये नाईट आउट करायची का? छान आहे ना खोली? तुलाही आवडली ना? माझ्या आत्याची रूम आहे. ही आत्याचे कपडे असतील ना? पण ते आता मिळणार नाहीत. खालच्या खणात डावीकडे बघ. तुला कसं माहित? अगं मी इथे लपायला यायचे ना, म्हणून माहितीये. हा ड्रेस खरंच मिळाला. हा ड्रेस आणि तुझा ड्रेस किती सिमिलर आहे. आय थिंक भुलगावची ड्रेस स्टाईल आहे.
खराब झालाय पण थोडा. खराब तर होणारच, खूप वर्ष जुना आहे ना. काय झालं? तुला घरची आठवण येते का? हो ग, आईची आठवण आली. का उद्या जाशील ना आईकडे? डोंट वरी. आणि आई इथे नसली म्हणून काय झालं? तुझंच घर समज. आफ्टर ऑल तू माझी पहिली फ्रेंड आहेस इथली, त्यामुळे तू कधीही येत जा. नक्की, मला हवं तेव्हा ये. चालेल, कधी ये. मला माहिती आपली फ्रेंडशिप का झाली. नाना आजोबांसाठी. परत चल, तुला दुसरा ड्रेस दाखवू का? अगं नाहीतर हा होतोय का बघतेस? अगं एका रात्रीसाठी दुसरा ड्रेस नसला तरी हरकत नाही. मी हाच घालेन माझा. असू देत, पण ही ओढणी खूप छान आहे ग. आवडली तुला? हो. ठेव मग. आणि मला एक आणखीन गोष्ट हवी आहे तुझ्याकडून. काय? वचन. तू म्हणतेस तसं वचन दे मला. कसलं वचन? कोणालाच कळणार नाही की मी इथे. तू कोणाला सांगणार नाही. पण का? मला कळलं नाही. अगं माझ्या घरी जर कळलं की मी कोणा दुसरीकडे राहायला गेले तर माझी आई खूप ओरडेल ना मला. नाही नाही, नको. मला कळलं तुझी आई खूप स्ट्रिक्ट आहे. नाही सांगत मी. ठीक आहे मग, दे वचन. ठेव हात इथे. ओके, प्रॉमिस. तू इथेस हे मी कोणाला म्हणजे कोणाला सांगणार नाही. पण एक व्यक्ती सोडून. कोण? माझे नाना आजोबा. तुला त्यांना भेटावंच लागेल. ते काय बोलतायत ते मला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यात फक्त तूच मदत करू शकतेस. आम्हाला खूप गरज आहे त्याची. प्लीज करशील माझ्यासाठी एवढं? अच्छा, यासाठी एवढं लोणी लावत होतीस का मगाशी? इथेच राहा, माझे कपडे घे, माझी ओढणी घे, यासाठी चालू होतं का हे सगळं? मला वाटलं आपली मैत्री खरी आहे, निस्वार्थ आहे. अगं नाही नाही, तसं नाही. उलट आपली मैत्रीच आजोबांना बरं करणार आहे. आमच्या समोरचे सगळे ऑप्शन संपले असताना मला तू भेटलीस. मी फक्त मतलबी मैत्री का करेन? आपली मैत्री कधीच तुटणार नाही. प्लीज माझ्यासाठी एवढं करशील? दे वचन. हे काय करते शर्वरी? विचारू का? नाही नाही, नको. मी आता इथे कशी असत तिनं विचारलं तर काय सांगणार आहे? दिलं तुला वचन. थँक्यू. दिलं तुला वचन. मी नानांपर्यंत तुझ्यामुळेच पोहोचेन आणि माझं काम करेन. तुला माहितीये, तू सांगितलेला विनोद मला आठवतोय. आणि अगं, तो काजवा त्या दिवशी सोडायला आला ना मला घरपर्यंत. हे आत्ता जायचं का काजवे बघायला? आता खूप अंधार झालाय. विहिरीपाशी खूप काजवे असतील. आणि तसंही आता सगळे झोपलेत. चल ना जाऊ. चल.